नमस्कार मित्रांनो. निसर्ग हा जितका शांत आणि सुंदर दिसतो तितकाच तो आपल्या गर्भात भयानक रहस्य दडवून बसलेला असतो. दक्षिण भारताच्या जंगलात अशा अनेक कथा आहेत ज्या काळाच्या ओघात विसरल्या गेल्या. पण जोवलगिरीच्या नरभक्षकाची ही सत्यकथा आजही तिथल्या डोंगर दऱ्यांत घुमतीये. ही गोष्ट केवळ एका शिकारीची नाही, तर ही गोष्ट आहे एका अशा संघर्षाची जिथे माणूस आणि प्राणी यांच्यातील सीमा पुसली गेली होती. कथेची सुरुवात होते 1950च्या दशकात. जोवलगिरीचं हे जंगल अत्यंत घनदाट आणि गूढ होतं. तिथल्या एका भागात वाघांची एक जोडी गुण्यागोविंदाने राहत होती. पण मानवाचा लोभ आणि शिकारीचा हव्यास कधी कोणाचं नशीब बदलेल हे सांगता येत नाही. एके रात्री गावच्या 3 हौशी शिकाऱ्यांनी अन्नाच्या शोधात जंगलात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याकडे जुन्या पद्धतीच्या गंजलेल्या भरमार बंदुका होत्या. रात्रीच्या शांततेत जेव्हा चंद्र माथ्यावर आला होता तेव्हा ओढाकाठी काहीतरी हालचाल झाली. शिकाऱ्यांनी अंधारात फक्त एक मोठी सावली पाहिली आणि रानडुक्कर असल्याच्या समजातून गोळी झाडली. पण तो आवाज रानडुकराचा नव्हता. एका भयानक काळजाचा ठोका चुकवणाऱ्या डरकाळीने संपूर्ण जंगल हादरलं. त्यांनी चुकून त्या भागातल्या नरवाघाला ठार केलं होतं. त्या शिकाऱ्यांनी त्या रात्री आपला विजय साजरा केला, पण त्यांना माहीत नव्हतं की त्यांनी मृत्यूच्या तांडवाला आमंत्रण दिलंय. त्या नरवाघाची जोडीदार एक तरुण आणि चपळ वाघीण त्याच झाडीत लपून हे सर्व पाहत होती. तिचा सोबती आता या जगात नव्हता. पुढचा संपूर्ण आठवडा ती वाघीण त्या ओढ्यापाशी आणि गावाच्या वेशीवर फिरत राहिली. तिचा आक्रोश इतका भयानक होता की गावकऱ्यांनी रात्री घराबाहेर पडणं बंद केलं. तिने जणू ठरवलं होतं की ज्या माणसांनी तिचा संसार उद्ध्वस्त केला त्या माणसांना ती जिवंत सोडणार नाही. काही दिवसातच जॅकलिन नावाचा एक तरुण शिकारी तिथे आला. त्याने या वाघिणीचा बंदोबस्त करण्याचं ठरवलं, पण नशिबाने पुन्हा एकदा क्रूर थट्टा केली. जॅकलिनने झाडलेली गोळी वाघिणीच्या छातीत लागण्याऐवजी तिच्या उजव्या खांद्याला लागून आरपार गेली. वाघीण मेली नाही, पण ती आता कायमची जखमी झाली. जखमी वाघ हा जंगलातल्या सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक असतो, कारण आता ती नैसर्गिक शिकार करू शकत नव्हती. तिची हालचाल मंदावली होती, पण तिचा सूड घेण्याचा निर्धार दुप्पट झाला होता. तिने आता माणसांना आपलं भक्ष्य बनवायला सुरुवात केली. तिची पहिली शिकार होती सुलेकुंटा गावातील एक 16 वर्षांचा मुलगा. तो आपल्या आईवडिलांसोबत मंदिराकडे जात असताना वाघिणीने एका क्षणात त्याला उचललं आणि घनदाट झाडीत गायब झाली. आईवडिलांच्या डोळ्यां देखत त्यांचा मुलगा मृत्यूच्या जबड्यात गेला होता. इथून पुढे जोवलगिरी, सुलेकुंटा आणि गुंडलम या भागात रक्ताचा खेळ सुरू झाला. पुढच्या 5-6 महिन्यात या वाघिणीने 15हून अधिक निष्पाप लोकांचा बळी घेतला. ती इतकी चाणाक्ष झाली होती की वनविभागाचे सर्व सापळे तिला ओळखता येत होते. शेवटी या नरभक्षकाचा अंत करण्यासाठी केनेथ अँडरसन यांना बोलावण्यात आलं. अँडरसन जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा त्यांना सगळीकडे भयान शांतता जाणवली. त्यांनी वाघिणीचा मागोवा घेण्यासाठी जंगलात अनेक मैल पायपीट केली. एके दिवशी त्यांना बातमी मिळाली की वाघिणीने एका गुराख्याला ठार केला आहे. अँडरसन यांनी तातडीने त्या दिशेने कूच केलं. रक्ताचे ठसे आणि फाटलेले कपडे यांचा मागोवा घेत ते एका खोल ओढ्यापाशी पोहोचले. तिथे एका खडकाच्या खाली त्या दुर्दैवी माणसाचा अर्धवट खाल्लेला मृतदेह पडला होता. अँडरसन यांना माहीत होतं की वाघीण आपली शिकार पूर्ण करण्यासाठी नक्कीच परत येईल. तिथे जवळच एक उंच खडक होता, ज्याच्या एका लहान कडावर अँडरसन यांनी रात्री बसण्याचं ठरवलं. रात्र जसजशी वाढत गेली तसं वातावरण अधिकच गूढ होत गेलं. चांदण्या रात्री तोढ्यातील पाणी चकाकत होतं, पण त्या शांततेत एक प्रकारची धडधड होती. अचानक अँडरसन यांना जाणवलं की काहीतरी वेगळं घडतंय. त्यांना समोरून कोणतीही हालचाल दिसली नाही, पण त्यांच्या मागच्या बाजूने म्हणजेच त्यांच्या डोक्यावर असलेल्या खडकावरून बारीक खडे खाली पडले. त्यांचं षष्ठेंद्रिय ओरडून सांगत होतं की धोका अगदी जवळ आहे. अँडरसन यांनी अतिशय सावधगिरीने आपली मान फिरवली आणि वर पाहिलं. ती वाघीण अवघ्या 8 फुटावर होती. ती झेप घेणार इतक्यात अँडरसन यांनी आपली बंदूक फिरवून गोळी झाडली. एका प्रचंड आवाजाने आणि फ्लॅशने वाघीण गोंधळली. ती अँडरसन यांच्या अंगावरून उडी मारून जंगलात पळाली. अँडरसन थोडक्यात वाचले होते, पण त्यांना तिथे वाघिणीचा एक तुकडा सापडला. गोळीने तिचा उजवा कान कापला होता. आता ती वाघीण एका कानाची नरभक्षक म्हणून ओळखली जाऊ लागली. काही महिने ती पुन्हा गायब झाली, पण तिचा वावर अजूनही तिथेच होता. तिने सुलेकुंटाचा एका वृद्ध पुजाऱ्याला ठार करून पुन्हा एकदा आपली दहशत निर्माण केली. अँडरसन आता या युद्धाला पूर्णविराम देऊ इच्छित होते. त्यांनी एक शेवटचा आणि सर्वात धोकादायक प्लॅन आखला. त्यांनी जंगलात एका चिंचेच्या झाडावर मुक्काम ठोकला आणि वाघांचे आवाज काढायला सुरुवात केली. हा आवाज म्हणजे वाघिणीसाठी एक मोहक आमंत्रण होतं. पहाटेच्या वेळी जेव्हा सगळीकडे धुकं पसरलं होतं तेव्हा लांबून एक प्रतिसाद आला. ती वाघीण जवळ येत होती. अचानक झाडांच्या पाठीमागून ती सावली बाहेर आली. ती अतिशय डौलदारपणे चालत होती, पण तिचा कापलेला उजवा कान तिची खरी ओळख सांगत होता.
तिने झाडावर बसलेल्या अँडरसनकडे पाहिलं. यावेळेस अँडरसन यांनी कोणताही वेळ वाया न घालवता शांतपणे नेम धरला आणि गोळी झाडली. .405 कॅलिबरची ती गोळी वाघिणीचा कपाळाचा वेध घेत आरपार गेली. जोवलगिरीची ती नरभक्षक वाघीण एका क्षणात जमिनीवर कोसळली आणि तिचं सूड घेण्याचं सत्र कायमचं संपलं. जेव्हा तिचा मृतदेह गावात आणला गेला तेव्हा हजारो लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला. पण अँडरसन यांच्या मनात त्या वाघिणीबद्दल एक वेगळीच भावना होती. त्यांना माहीत होतं की मानवी चुकांनीच एका उमद्या प्राण्याला नरभक्षक बनवलं होतं. तर मित्रांनो, ही होती जोवलगिरीच्या नरभक्षकाची संपूर्ण सत्यकथा. निसर्ग आणि मानव यांच्यातील हा संघर्ष आपल्याला खूप काही शिकवून जातो. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन सत्यकथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका थरारक अनुभवासह. तोपर्यंत काळजी घ्या आणि निसर्गाचा सन्मान करा. धन्यवाद.